नमस्कार नाशिककर. आज मी एका वेगळ्या गोष्टीसाठी आपल्याशी संपर्क साधते. आपल्याला माहिती आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये जे आपलं हरवलंय तो संवाद जो आहे, अगदी घरातल्यांपासून लहान मुलांपासून ते परिवारातल्या लोकांमध्ये देखील संवाद जो आहे तो तुटत चालला आहे. कदाचित आपण काही दिवसानंतर एकमेकांशी परस्पर बोलण्यापेक्षा चॅटमध्ये किंवा व्हॉट्सॲप कॉलवरती असं सांगू की ह्या खोलीतनं हे आणायचंय, मला भूक लागली आहे, अशा सुद्धा काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. मग ही जी पार्श्वभूमी होत चालली आहे त्यासाठीच कोवळे किरण आणि श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, याचबरोबर मविप्र संस्था आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवणालय. तुम्ही म्हणाल श्रवणालय म्हणजे काय? तर श्रवणालय म्हणजे ऐकून घेणं. तुमच्या ज्या काही समस्या असतील, जे काही तुमच्या मनात दडलेलं आहे, अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत, आपल्या ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी बोलायचंय. ह्या धकाधकीच्या जीवनात आपण चांगला संवाद साधणं हे विसरलो आहोत आणि म्हणूनच श्रवणालय ही अतिशय उत्तम असा उपक्रम आहे, ज्यामध्ये आपल्या मनातल्या विचारांना वाचा फोडण्यासाठी आणि निश्चितपणे पुढच्या पिढीला, भविष्याला एक चालना देण्यासाठी. तर नक्की सगळ्यांनी उपस्थित राहायचंय गुरुदक्षिणा शर्मन हॉल श्रवणालय या उपक्रमासाठी 4:30 ते 8:30. निमंत्रक डॉक्टर वृष्णीत सौदागर, सौदागर होमिओपॅथी क्लिनिक.